नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 115 ते 121. भ्रमाचे जे कोठार, वायुतत्वातील गर्भ, ज्याने झाकले द्वार, बुद्धीचे या. अर्जुना ते निसंशय, निश्चितच असे मन. आता विषयांची नावे ऐक, वेगवेगळ्या. शब्द स्पर्श तसेच रूप, रस आणि रे गंध. ज्ञानेंद्रियांचे हे विषय, असती पाच. याच पंचद्वारांमधून ज्ञान धावते बाहेर, आणि जाते भांबावून गुरांसारखे कुरणातील. स्वर अक्षरे मुखातून, विसर्गांचा उच्चार. घेणे टाकणे हातातून, चालणे पायातून. उपस्थामधून मूत्र, त्याचा करण्यास त्याग. तसेच गुदद्वारातून मलाचे विसर्जन. असे हे खरे पाच, कर्मेंद्रियांचे विषय. त्यावरून क्रियांचा व्यवहार, चालतसे अव्याहत. असे हे 10 विषय, असती या देहात. आता सांगतो ऐक, इच्छाती काय. मनाचं विवेचन करताना भगवंत म्हणतात, मन म्हणजे जणू काही भ्रमाचं कोठार आहे, ज्यांनी बुद्धीचं दार झाकून टाकलेलं असतं. अर्जुना, मन हे काय असतं हे तुला आता निसंशय समजलं असेल. आता वेगवेगळ्या विषयांची नावं ऐक. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे ज्ञानेंद्रियांचे विषय होत, जे 5 ज्ञानेंद्रियांचे 5 विषय समजून घ्यावेस. याच 5 द्वारांमधून ज्ञान बाहेर धावतं आणि एखाद्या कुरणामध्ये गुरांनी कसं भांबावून हुंदडावं त्याप्रमाणे हुंदडायला लागतं. स्वर, अक्षर आणि विसर्गांचा उच्चार मुखामधून होतो. घेणं आणि टाकणं हातांकडून घडतं. चालणं पायांमधून होतं. उपस्थामधून मूत्रविसर्जन आणि गुदद्वारातून मलाचं निस्सरण होतं. तर असे हे खरे 5 कर्मेंद्रियांचे विषय. त्यावरूनच सगळ्या क्रियांचे व्यवहार अव्याहतपणे चालत असतात. असे हे 10 विषय या देहामध्ये असतात. आता इच्छा म्हणजे काय ते सांगतो. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 115 ते 121. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 122 ते 129.
मागील जन्मातील भोग आठव, अथवा दुसऱ्यांचे मुखातील शब्द, ऐकताच होतसे जागृत, तीही वृत्ती. इंद्रियांना भेटताच विषय, कामाचा धरून हात, उठते जी वेगवान, अशी ती वृत्ती. अशी जी होता जागृत, मन धावू लागे सतत, जिथे करू नये प्रवेश, तेथे इंद्रिये खुपसती तोंड. अशा वृत्तीवर जडता प्रेम, वेड लागते बुद्धीस, विषय गोडी ज्या वृत्तीस, इच्छा म्हणती तिला अर्जुन. इंद्रियांना इच्छित विषय, तो न जाहला प्राप्त, उत्पन्न होतसे जी वृत्ती तेथ, त्यास अर्जुना म्हणती द्वेष. आता यानंतर सुख, असे असते ते बघ एक, ज्या योगे होतसे विस्मरण, सर्वाचे जीवास. मन वाचा अन देहास, घालते जे शपथ, देह स्मृतीचे बळ, टाकते मोडून. जे होता उत्पन्न, शांत होतसे प्राण, सात्विक वृत्ती जाई वाढत, दुपटी होऊनही जास्त. इच्छा ह्या वृत्तीविषयी सांगताना भगवंत म्हणतात, मागच्या जन्मातील कुठल्या ना कुठल्या तरी भोग आणि त्यांच्या आठवणी, किंवा दुसऱ्याच्या मुखांमधून एखादा शब्द बाहेर पडला तर त्यामुळे जागृत होणारी जी वृत्ती असते ती म्हणजे इच्छा. तसंच इंद्रियांना विषयांची भेट झाली की कामाचा हात धरून अत्यंत वेगवान रीतीने उठणारी वृत्ती म्हणजे इच्छा. अशी इच्छा एकदा का जागी झाली की सतत मन तिच्या मागे धावायला लागतं आणि जिथे प्रवेश करू नये तिथे तिथे इंद्रिय तोंड खुपसायला लागतात. आणि अशा वृत्तीवर जर प्रेम जडलं तर बुद्धीलाही वेड लागतं आणि ज्या वृत्तीला विषयांची गोडी आहे तिलाच इच्छा म्हणावं. इंद्रियांना इच्छित विषय प्राप्त झाला नाही तर जी वृत्ती उत्पन्न होते त्याला द्वेष म्हणावं. आता यानंतर सुख म्हणजे काय ते बघ. ज्या योगे सगळ्याचा जीवाला विसर पडतो किंवा मन, वाचा आणि देहाला शपथेवार जे सुख मोडून टाकतं तेच सुख समजावं. जे एकदा का उत्पन्न झालं की प्राण एकदम शांत होऊन जातात आणि सात्विक वृत्ती जी असते ती दुपटीहूनही वाढत जायला लागते.
अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 122 ते 129. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 130 ते 137. इंद्रिय वृत्तींना जे सर्व हृदयरूपी एकांतात थोपटून निजविते गाढ सांगावे आता फार काय जीवास आत्म्याचा होता लाभ असते जे त्या स्थितीस त्यास म्हणती रे सुख स्थिती ऐसी न होता प्राप्त असते जे जगणे त्यास सर्वार्थाने म्हणती दुःख समज हे निश्चित मनाने सोडता मनोरथ सुख जातसे सिद्धीस मनस्थैर्य न चांचल्य यावरीच अवलंबून सुख असंग आणि साक्षीभूत असे जे असते चैतन्य देहावर ज्याचा अंमल चेतना म्हणती त्यास पायांच्या नखापासून मस्तकावरील केसांपर्यंत खडखडीत जी जागृत तिन्ही अवस्थातही स्थिर जिच्या योगे प्रसन्न मन बुद्धी अहंकार शरीर रूपी वनातील पालवीती टवटवीत अचेतन वाचेतनेत वावरते जी समान अतिशयोक्ती काहीच नाही यात. सुखाविषयी सांगताना भगवंत म्हणतात, इंद्रिय वृत्तींना हृदयरूपी एकांतामध्ये थोपटून गाढ निजवतं ते सुख असतं. म्हणजे थोडक्यात सुख एकदा प्राप्त झालं की इंद्रियांच्या सगळ्या वृत्ती हृदयस्थानी निजलेल्या राहतात. आता फार काय सांगावं, जीवाला आत्म्याचा जेव्हा लाभ होतो तेव्हा त्या स्थितीला आपण सुख म्हणूया. आणि अशी स्थिती जेव्हा प्राप्त होत नाही आणि त्यावेळी जे जगणं असतं त्याला सर्वार्थाने दुःख म्हणावं हे निश्चित. थोडक्यात मनाने जर मनाचे मनोरथ सोडले तरच सुख सिद्धीला जातं. मनाचं स्थैर्य आणि मनाचं चांचल्य यावरच सुखाची प्राप्ती अवलंबून असते. जितकं मन स्थिर तितकं सुख प्राप्त होतं. असंग आणि साक्षीभूत असं जे चैतन्य असतं देहावरती त्याचा अंमल असतो.
त्याला चेतना म्हणतात. पायांच्या नखापासून मस्तकावरील केसांपर्यंत हे चैतन्य किंवा चेतना खडखडीत जागृत अवस्थेत असते, ते सुद्धा आपल्या पूर्ण आयुष्याच्या तिन्ही अवस्थांमध्ये. बाल्य, तारुण्य आणि वार्धक्य या तीनही अवस्थांमध्ये ही चेतना संपूर्णपणे जागृतावस्थेत असते, ज्यामुळे मन, बुद्धी, अहंकार हे प्रसन्न राहतात. शरीररूपी वनामधली ही टवटवीत पालवीच म्हणायला हरकत नाही. ही जी चेतना असते ही अचेतन आणि चेतन अशा दोनही स्थितीमध्ये समान पद्धतीने वावरत असते, ह्याच्यात अतिशयोक्ती कुठलीच नाही. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 130 ते 137. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 138 ते 145. राजासनसे ठाऊक केवढा त्याचा परिवार, आज्ञाच करीतसे निवारण परचक्राचे. पूर्णचंद्र आकाशातील भरती आणे समुद्रास, चंद्रमात्र अनभिज्ञ या घटनेपासून. जवळ येता लोहचुंबक हलवू लागे लोखंडास, सूर्याच्या प्रकाशात लोकांचा चाले व्यापार. अर्जुना अरे कासविण पिलांचे करी पोषण, मुख लावल्या विण केवळ तिच्या दृष्टीतून. तसे अर्जुना शरीरातील अंतर्गत जे संगीत, आणते चैतन्य दशेत जडाला हे. जडास देते जी चैतन्य, चेतना म्हणती त्यास. धैर्य विचारांचा प्रकार आता ऐक. महाभूते जी असती पाच, एकमेकांशी त्यांचे वैर. उघड उघड स्वभावतःच पाणी पृथ्वीचा करते नाश. पाण्यास आटवते तेज, तेज वायूचे असे वैर. आकाश ते वायुनाशक स्वभावतःच. कशाही मुळे कधीच जे न होतसे मलिन. फिरून सर्व स्वरूपातून पुन्हा अलिप्त आकाश.
चैतन्य किंवा चेतना या तत्वाबद्दल सांगताना भगवंत म्हणतात की राजाला त्याचा परिवार केवढा आहे हे ठाऊक नसतं. त्याची केवळ जी आज्ञा असते तीच परचक्राचं म्हणजे शत्रूच्या आलेल्या आघातांचं निवारण करत असते. आकाशामध्ये जेव्हा पूर्ण चंद्र असतो तेव्हा समुद्राला भरती येते. मात्र समुद्रामध्ये असं काही घडतं यापासून तो चंद्र मात्र अनभिज्ञच असतो. तसंच लोखंडाच्या जवळ जर लोहचुंबक आलं तर लोहचुंबकामुळे लोखंड हलायला लागतं. सूर्याच्या प्रकाशामध्ये लोकांचे सगळे व्यापार चालतात, पण त्या लोहचुंबकाला आणि सूर्याला या कशाचीच कल्पना नसते. तसंच अर्जुना कासवी नसते, ती केवळ तिच्या दृष्टीमधून तिच्या पिलांचं पोषण करत असते. त्याप्रमाणे शरीरामधलं जे अंतर्गत संगीत आहे ते जड भावाला सुद्धा चैतन्य दशेमध्ये आणतं. तर थोडक्यात जडाला जे चैतन्य देतं त्याला चेतना म्हणावं. आता धैर्य ह्या विचारांचे प्रकार सांगतो. 5 महाभूतं सांगितलेली आहेत आणि एकमेकांशी त्यांचं वैर असतं. पाणी हे पृथ्वीचा नाश करतं हे आपल्याला उघड माहिती आहे. पाण्याला तेज आटवून टाकतं आणि तेजाचा नाश वायूमुळे होतो. आकाश हे स्वतः वायुनाशक आहे स्वभावतःच. कशाहीमुळे ते मलिन होत नाही आणि सर्व स्वरूपामध्ये फिरून सुद्धा आकाश अलिप्त राहिलेलं असतं. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 138 ते 145. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 146 ते 153. अशी असती असह्य पंचभूते एकमेकांस स्वभावतः वैरी असून देहात प्रकटती एकरूप. उणे दुणे वैरातील देतात ती सोडून आपल्यातील वापरून गुण पोसतात इतरांस. असे जयांचे स्वभाव विरुद्ध असती परस्पर तरीही मैत्रीचे जे धैर्य धृती म्हणावे त्यास. वर केली जी वर्णन अर्जुना तत्वे 35 सर्वांचा त्या समुदाय 36वे संघात तत्व. 36 हे जे भेद सांगितले करुणी विशद यांनाच म्हणती क्षेत्र. हीच व्याख्या जगन्मान्य. रथांचे जे भाग विविध समुदायास त्यांच्या म्हणते रथ. तसेच अवयव एकत्र त्यालाच म्हणती देह. हत्ती घोडे असा समुदाय तयास म्हणती सैन्य. अक्षरांचा जो असे मेळ
वाक्य म्हणती त्यास. ढगांचा समुदाय जेथ त्यास म्हणते आभाळ. सर्व लोकास मिळून म्हणतो आपण जग. पुढे भगवंत म्हणतात, जी 5 महाभूतं आहेत ती खरं तर एकमेकांसाठी वैरी असतात. पण ही एकमेकांना सहन न करणारी पंचभूतं स्वभावतः वैरी असून सुद्धा देहामध्ये एकरूप होऊन प्रकट होतात. एकमेकांमधलं वैर उणंदुणं ते सोडून देतात आणि आपल्यातले गुण वापरून इतरांना पोसायला बघतात. तर असा ज्यांचा स्वभाव विरुद्ध आहे पण तरीही परस्पर मैत्रीमध्ये जे ते धैर्य दाखवतात किंवा एकमेकांमध्ये वागताना संयम दाखवतात त्यालाच धृती असं म्हणावं. वर वर्णन केलेली 35 तत्व त्या सगळ्यांचा समुदाय म्हणजे 36वे संघात तत्व. हे जे 36 भेद आहेत ते मी आता स्वच्छ सांगितले. त्याला मिळूनच क्षेत्र म्हणतात आणि हीच व्याख्या जगाला मान्य आहे. रथाचे विविध भाग असतात आणि त्या सगळ्या भागांच्या समुदायालाच आपण रथ असं म्हणतो. तसंच सगळे अवयव एकत्र करतो तेव्हाच त्याला आपण देहही म्हणतो. हत्ती घोडे असा जो समुदाय आहे त्या सगळ्याला मिळून आपण सैन्य म्हणतो. अक्षरांचा जो मेळ असतो त्याला वाक्य म्हणलं जातं. जिथे ढगांचा समुदाय असतो त्याला आभाळ म्हणलं जातं आणि सर्व लोकांना मिळून आपण जग म्हणत असतो. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 146 ते 153. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 154 ते 161. अग्निवात आणि तेल यांचा एकत्र संयोग त्याचीच होतसे जनात दीप म्हणून ओळख. अशी तत्वे जी 36 एकवटुनी होती एकत्र अशा त्या समुदायास म्हणावे क्षेत्र. शरीराच्या या योगात पिकतसे पाप पुण्य कौतुकाने म्हणती म्हणून क्षेत्र यास. म्हणती यास कित्येक हा असे तो देह नावे तशी अनंत क्षेत्रास या. परब्रह्माच्या अल्याड स्थावरावर राहे टिकून उपजते अन पावते नाश क्षेत्रच ते सर्व होय. परी होता संगत गुण अन कर्माची त्यास देव मनुष्य सर्पादिक रचना होती या विविध. हाच गुणांचा विचार
होईल त्याचे निरूपण. आता ऐक तू स्वरूप ज्ञानाचे रे. विकारांसहित क्षेत्र सांगितले विस्तारपूर्वक. उदार असे वर्णन ज्ञानाचे ऐक. भगवंत म्हणतात, हत्ती घोडे या सगळ्यांचा जो समुदाय असतो त्यालाच आपण सैन्य म्हणतो. तसंच रथाचे सगळे भाग जेव्हा एकत्र होऊन काम करतात तेव्हा त्यालाच रथ असं म्हटलं जातं. त्याप्रमाणे अग्नी, वायू आणि तेल ह्यांचा एकत्र संयोग असतो, त्याचीच ओळख जनामध्ये दीप म्हणून होते. तर थोडक्यात अशी जी 36 तत्व अर्जुना मी तुला आत्ता सांगितली ती सगळी एकत्र मिळून जो समुदाय तयार होतो त्याला क्षेत्र असं म्हणावं. आणि शरीराच्या या योगामध्येच पाप आणि पुण्य हे पिकत असतं. म्हणूनच कौतुकाने ह्याला क्षेत्र, त्याचा अर्थ शेत असाही आहे, म्हणूनच क्षेत्र असं ह्या देहाला म्हणावं. तसं यास कितीतरी जण देह म्हणतात आणि असंख्य नावं ह्या क्षेत्राला आहेत. तर थोडक्यात परब्रह्माच्या बरचसं अलीकडेच स्थावरावरती टिकून राहणारं, उत्पन्न होणारं आणि नाश पावणारं जे जे सर्व आहे ते सगळं क्षेत्र असतं. पण त्या क्षेत्राला जेव्हा गुण आणि कर्माची संगत होते, साथ मिळते, तेव्हा मात्र त्या क्षेत्राच्या विविध रचना आपल्याला पाहायला मिळतात. उदाहरणार्थ देव, मनुष्य आणि सर्पादी सर्व प्राणी. तर हाच गुणांचा विचार आणि त्याचं निरूपण यानंतर केलं जाईल. पण त्यापूर्वी तू ज्ञानाचं स्वरूप काय असतं ते ऐकून घे. सगळ्या विकारांसह क्षेत्र म्हणजे काय हे मी तुला विस्तारपूर्वक सांगितलं. आता तसंच ज्ञानाचं वर्णन अत्यंत उदार होऊन मी करीन, ते तू ऐकावंस. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 154 ते 161. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 162 ते 169. मिळविण्यास जे ज्ञान सर्व हे योगी लोक, स्वर्गाचा उल्लंघून मार्ग गिळतात आकाशास. सिद्धीची नसे आस, ऐश्वर्याची नसे भीड, योग जो तो कष्ट साध्य त्यासही मानती तुच्छ. तपाचे ओलांडती डोंगर, यज्ञानुष्ठाने पाडती पार. कर्मवेली काढती पिंजून, आचरून कर्म. भजन मार्गे धावती कित्येक, होवोनिया दिगंबर. कित्येक शिरती भुयारात, सुषुम्नेच्या. असे काही मुनिवर, ज्ञानाची ज्या असे आस. वेदरूपी झाडाचे पानोपान, पिंजून करती अध्ययन.
अर्जुना असे ते ज्ञान, वाटे मिळेल गुरुसेवेतून. म्हणून टाकती ओवाळून, जन्म सारा. असे असे ते ज्ञान, ज्याचा होता प्रवेश. अविद्या होतसे नष्ट, एक रूप होई जीव ब्रह्म. इंद्रियांचे बंद करते दार, प्रवृत्तीचे मोडी पाय. मनोदैन्याचा करी नाश, असे असे ते ज्ञान. ज्ञानाविषयी सांगताना भगवंत म्हणतात, ज्ञान जे मिळवण्यासाठी योगी लोक स्वर्गाचा मार्ग उल्लंघून आकाशालाही गिळायला बघतात. काही असेही असतात की ज्यांना सिद्धीची आसच नसते आणि ऐश्वर्याचीही भीड नसते, आणि जो कष्टसाध्य असा योग आहे त्यालाही ते तुच्छ मानतात. तपांचे डोंगर ओलांडत जातात, यज्ञाची अनुष्ठानं पार पाडतात आणि कर्माच्या वेली पिंजून काढून कर्मच करत राहतात. काही जण भजन मार्गाने धावत धावत दिगंबर होऊन उपासना करायला लागतात. काही सुषुम्नेच्या भुयारात शिरू बघतात. काही मुनिवर असतात, ते ज्ञानाची आस ठेवून वेदरूपी झाडाची पानं पिंजून काढतात आणि खूप खूप जास्त प्रमाणात अध्ययन करतात. तर अर्जुना, ते ज्ञान असतं ते असं वाटतं गुरुसेवेमधून मिळेल, म्हणून कितीतरी जण आपला अख्खा जन्म गुरुच्या सेवेवरती ओवाळून टाकतात. तर असं हे ज्ञान, ज्याचा एकदा का प्रवेश झाला की अविद्या नष्ट होऊन जाते आणि जीव आणि ब्रह्म एकरूप होऊन जातो. त्यावेळेला इंद्रियांची दारही बंद होतात, प्रवृत्तीचे पाय मोडले जातात आणि हे ज्ञान एकदा का प्राप्त झालं की त्यामुळे मनोदैन्याचाही नाश होऊन जातो. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 162 ते 169. धन्यवाद.